भारतीय समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे, शोषितांना न्यायाची दिशा देणारे आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर महामानव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. ज्या काळात समाजात अज्ञान आणि अंधश्रद्धेचा दाट अंधार होता, अशा काळात त्यांनी स्वतः ज्ञानाचा प्रकाश बनून क्रांतीची मशाल पेटवली. मित्रांनो, जर आज आपल्या घरातील स्त्रिया शिकलेल्या नसत्या, जर आपल्याला शिक्षणाचा अधिकार नसता, तर आपलं आयुष्य कसं असतं? हा अधिकार मिळवून देण्यासाठी ज्याने अंगावर शेणदगड झेलले, त्या धगधगत्या इतिहासाची ही गाथा आहे. पुण्याच्या मातीत 11 एप्रिल 1827 रोजी एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील कटगुण. वडील गोविंदराव आणि आई चिमणाबाई. ज्योतिराव अवघे 9 महिन्याचे असताना त्यांच्या आईचे छत्र हरपलं. वडील फुलांचा व्यवसाय करायचे म्हणून नाव पडले फुले. ज्योतिरावांची बुद्धी तलक होती, पण समाज अज्ञानाच्या विळख्यात होता. वडिलांनी त्यांना शाळेतून काढून शेतीच्या कामाला लावलं, पण नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं. गफार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब यांसारख्या शेजाऱ्यांनी ज्योतिरावांची प्रतिभा ओळखली आणि त्यांचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. त्यांनी पुण्याच्या स्कॉटिश मिशन स्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 1848 मधील ती एक रात्र. ज्योतिराव त्यांच्या एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या वरातीत सामील झाले होते. केवळ जातीवरून त्यांना तिथे अपमानित करण्यात आलं. त्या एका अपमानाने ज्योतिरावांना अंतर्मुख केलं. त्यांना जाणीव झाली की जोपर्यंत समाजात ही जातीभेदाची भिंत आणि अज्ञानाचा अंधार आहे, तोपर्यंत देश प्रगत होणार नाही. याच अपमानाने त्यांना सामाजिक क्रांतीची शस्त्र हाती घेण्यास प्रवृत्त केले. ज्योतिरावांनी ओळखलं होतं की गुलामीच्या बेड्या तोडायच्या असतील तर शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे. ज्योतिरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य आणि माणुसकीचा एक अजोड संगम होता. थॉमस पेन यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी मानवी हक्काचा ध्यास घेतला. ते म्हणत की जोपर्यंत माणूस स्वतः विचार करायला शिकत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. त्यांनी ईश्वराला निर्मिक म्हटले, ज्याने सर्वांना समान जन्म दिला आहे. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नको मध्यस्थी हा विचार मांडून त्यांनी सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचे धाडस दिले. महात्मा फुलेंचे कार्य म्हणजे केवळ सुधारणा नव्हती, तर ती एक प्रस्थापित अन्यायाविरुद्ध पुकारलेली युद्धगर्जना होती. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक दूरदृष्टी आणि करुणेचा ओलावा होता. स्त्री शिक्षण. 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि आपली पत्नी सावित्रीबाईंना देशातील पहिली महिला शिक्षिका बनवले. माणुसकीचा झरा. ज्या काळात अस्पृश्यांची सावली पडणंही पाप मानलं जायचं, त्या काळात ज्योतिरावांनी आपल्या मनाचे दरवाजे आणि घराचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. तहानलेल्या माणसाला पाणी देऊन त्यांनी केवळ तहान भागवली नाही, तर जातपातींच्या भिंतींनाही तडा दिला. बालहत्या प्रतिबंधक गृह. विधवांच्या मुलांसाठी आणि अगतिक स्त्रियांसाठी त्यांनी हक्काचं घर सुरू केलं. विधवांच्या केशवपनासारख्या अमानवीय प्रथेविरुद्ध त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. हा स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा लढा होता. शेतकऱ्यांचा कैवारी. शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. सिंचनापासून ते शिक्षणापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी तत्कालीन सरकारलाही जाब विचारला. सत्यशोधक समाज. 1873 मध्ये त्यांनी या समाजाची स्थापना करून
सत्य आणि समतेचा मार्ग दाखवला. या चळवळीने माणसाला बुद्धी प्रामाण्य शिकवलं. शिवरायांचा वारसा. छत्रपती शिवाजी महाराजांना कुलवाडी भूषण ही पदवी देऊन त्यांनी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला आणि त्यांचा खरा इतिहास जगासमोर मांडला. त्यांची लेखणी तलवारीपेक्षाही धारदार होती. शिक्षणाचं महत्त्व सांगताना त्यांनी दिलेला हा मंत्र आजही जगाला दिशा दाखवतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. थोडक्यात सांगायचं तर ज्योतिरावांनी आपल्या हाताने केवळ शाळा उघडल्या नाहीत, तर त्यांनी लोकांच्या विचारांची बंद कवाडं उघडली. 1888 मध्ये मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपले गुरु मानत असत. त्यांचं कार्य म्हणजे एका हाताने समाजाची जुनी कुजगी वस्त्र उतरवून दुसऱ्या हाताने आत्मसन्मानाचे नवीन लेणे परिधान करून देणे होय. अशा या क्रांतिसूर्याला माझे कोटी कोटी प्रणाम.